प्रमाणे अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सरकारने काय कारवाई केली ते माननीय मंत्री महोदयांनी सांगा. सदर प्रश्नाच्या संदर्भात आपली शासनाची चौकशी चालू आहे आणि चौकशांती नक्की जे त्यामध्ये दोषी असतील त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. प्रश्न क्रमांक 3. चला 3. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, MMR रिजनमध्ये वाढत चाललेल्या अनधिकृत बिल्डिंगी आणि अनधिकृत बिल्डिंगींना मुद्रांक शुल्क घेऊन रजिस्टर करणे म्हणजे त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा करून देणे आणि त्याच्यातही मुद्रांक शुल्क कमी घेणे हा एक मोठा गुन्हा आहे आणि याच्यात शासनाचं करोडो रुपये नुकसान झालं आहे. ह्याच्यात नावं उघड झाली आहेत, दलालांची नावं उघड झाली आहेत. आजपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मुद्रांक शुल्क जे ऑफिस आहे त्याची आपण पूर्ण चौकशी करून किती अनधिकृत बिल्डिंगींवर त्यांनी मुद्रांक शुल्क घेतले आहेत आणि मुद्रांक शुल्काचं करून रजिस्ट्रेशन केलं आहे याची माहिती सरकार या सभागृहात देईल का? आणि केलेल्या ह्या रजिस्ट्रेशनचं, घेतलेल्या मुद्रांक शुल्काचं आपण म्हणजे कायदेशीर रूपांतरित करून त्यांना ज्यांनी मुद्रांक शुल्क भरलं आहे त्यांना कायदेशीर काही मदत करणार का? कारण का जर अनधिकृत इमारतींचं मुद्रांक शुल्क आपण घ्यायला लागले तर त्यांना आपण अधिकृत करायला लागल्यात. या कुठला घोटाळा, कुठल्या पद्धतीचा ही मदत आहे? ह्याच्यामध्ये मोठे मोठे राजकारणी इन्व्हॉल्ड आहेत. व्यवस्थित सेटिंग लावून मॅनेज करायचं, मुद्रांक शुल्क भरायचं, मुद्रांक शुल्क कमी करायचं, कोणाच्याही लक्षात येत नाही आणि 2 वर्षानंतर कोर्टात जायचं. त्या आपण ह्याच्यावर योग्य ती कारवाई करणार का? आणि ह्याच्यामध्ये पूर्ण ठाणे शहरात हा जो अनधिकृत बिल्डिंगींचा विळखा आहे तो फक्त काही विभागापुरता मर्यादित नसून हा पूर्ण ठाणे शहरात आहे. उल्हासनगरला आहे, भिवंडीत आहे, कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये. पण नवी मुंबईचा प्रकार धक्कादायक आहे, डोळे उघडणारा प्रकार आहे. 13 कोटी रुपये खाल्लेले आहेत. आपण ह्याच्यावर काय कारवाई करणार आणि पुढील आपलं कारवाईचे म्हणजे सूत्र कशी घालणार आहे? अध्यक्ष महोदय, माननीय जितेंद्र आव्हाडजींनी जो विषय सभागृहात आणला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मी त्यांचे आभारी मानतो का अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी सरकारसमोर आणला आहे. अध्यक्ष महोदय, या स्पेसिफिक प्रश्नामध्ये राजकुमार दहिफळे नावाचा जो व्यक्ती आहे, आमचा वरिष्ठ लिपिक आहे, तो मुद्रांक अधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि मग त्यांनी 18/6/2025 ते 28/6/2025 या 1 महिन्यामध्ये 10 दिवसामध्ये जवळपास 800च्या वर डॉक्युमेंट केले आणि हे 800 डॉक्युमेंट एकूण जे डॉक्युमेंट बघितले तर या डॉक्युमेंटमध्ये MRTP ॲक्ट 1966चा आणि मुद्रांक अधिनियम 1908चा ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं संपूर्ण उल्लंघन केलं आणि अनधिकृत इमारती तर नोंदणी करून टाकली. खरं तर याच्यावर FIR दाखल आम्ही केला. मोठी रक्कम या ठिकाणी बुडवली आहे, 13,99,00,000 रुपये आणि तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हाही दाखल केला आहे. या सर्वांना त्या ठिकाणी याच्यावर कारवाई सुरू आहे, निलंबित तर केलंच आहे. पण असे अधिकारी बळतर्फ होतील का या दृष्टीने आम्ही विचार करतो आहे. हा नोकरीत ठेवण्याचा लायकीचा नाही आहे. त्यामुळे यांना पुढची कारवाई बळतर्फीकडे आम्ही जातो आहे. दुसरी गोष्ट खरी आहे की आता त्याचा FIR झाला. FIRचा रिपोर्ट आता साधारण महिन्याभरात येईल. पण ठीक आहे, 1-1.5 महिन्यामध्ये याला बळतर्फीकडे जाणार आहे. मी आज पूर्ण स्टेटमेंट केलं की बळतर्फ करणार आहे तर मग काही कायदेशीर अडचणी येतील. पण मी बळतर्फीकडे शासन जात आहे. अशा अधिकाऱ्यांना नोकरीतून फायदा नाही आहे. 10 दिवसात 850 रजिस्ट्रेशन अनधिकृत करणे, मोहीम लावू म्हणजे हा पूर्ण विचारांती तयार केलेला स्कॅम्प आहे. सर्व इन्व्हॉल्व असून बिल्डर सर्व बसून केलेला स्कॅम्प आहे. केव्हा रजिस्ट्रेशन उघडायचे, केव्हा मोहिमा लावायच्या, केव्हा तयारी करायची, असे कसे 10 दिवसामध्ये 850 डॉक्युमेंट होऊ शकतात?
आणि त्यामुळे मान्यच आहे. मोठा विषय सभागृहासमोर आणला आहे आणि सरकारसमोरही आणला आहे. त्यामुळं आपला जो MRTP ॲक्ट आहे, रिजनल प्लॅन आहे, त्यानंतर आपला 1908चा IGR कायदा आहे, या सर्व कायद्याच्या तरतुदीमध्येच काम केलं पाहिजे. आणि आता ही गोष्ट खरी आहे की तुम्ही मला सांगितलं की आमचे ॲडज्युडिकेशनच्या नावाने आधी मुद्रांक जास्त लावायचं, मग कमी करण्याचं, आधी कमी लावायचं, मग जास्त करायचं, हे जे आमच्याकडे चालतं JDR लेवलला, यामध्ये आता आज आम्ही एक SOP इश्यू करतो आहे की ॲडज्युडिकेशन जरी कॉशी ज्युडिशियल पॉवर आहे, ॲडज्युडिकेशन एक कॉशी ज्युडिशियल पॉवर आहे JDRला, जरी असले तरी अर्धन्यायिक आदेश आहे, अर्धन्यायिक पॉवर आहे, न्यायिक पूर्ण पॉवर नाही आहे. अर्धन्यायिक अधिकार वापरताना स्टॅम्प ॲक्टचं पालन केलं पाहिजे. आणि स्टॅम्प ॲक्टचं पालन न करता ॲडज्युडिकेशन करणे हे सुद्धा गैरप्रकार आहे, हा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळे आता एक पुन्हा आज आम्ही SOP इश्यू करतो आहे आणि 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत जे काही ॲडज्युडिकेशन झाले राज्यामध्ये, त्या सर्व प्रकरणाची आजच आम्ही AGच्या माध्यमातून संपूर्ण टास्क फोर्स लावून संपूर्ण ॲडज्युडिकेशन तपासतो आहे. संपूर्ण राज्यच AGकडे आम्ही देतो आहे. आणि AGच्या माध्यमातून टास्क फोर्स लावायचा, नुसतं AGने देऊन चालणार नाही, त्यांच्याकडे खूप काम आहे. तर मी आज AGशी बोललो आहे, त्यांनी मान्य केलं आहे की आम्ही टास्क फोर्स देतो. जेवढे ॲडज्युडिकेशन झाले आहे एप्रिलपासून 21 पासून 25 पर्यंत ते सर्व तपासतो आहे. त्यात जे काही ज्यांनी ॲडज्युडिकेशन चुकीचे केले असतील, स्टॅम्प ॲक्टच्या बाहेर जाऊन केले असतील, त्यांच्यावर निलंबन असेल तर निलंबन, गुन्हे दाखल करायचे तर गुन्हे दाखल करू. जरी कॉशी ज्युडिशियल अधिकार असले तरी चुकीचे अधिकार वापरले. आणि यानंतर मात्र आजपासून आम्ही एक पुन्हा नोटिफिकेशन काढतो आहे, शासन निर्णय करतो आहे की यानंतर मात्र ॲडज्युडिकेशन करताना या नियमाच्या बाहेर कोणी जाणार नाही. या नियमाच्या बाहेर जाऊन ज्यांनी ॲडज्युडिकेशन केलं ते फौजदारी गुन्ह्यास पात्र ठरतील, असाही एक निर्णय आम्ही करतो आहे. त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि अभिनंदनही करतो. पण मला तुम्ही सांगितलं की आम्ही हे सगळं तपासासाठी आम्ही एक व्यवस्था करतोय, ती यंत्रणा कशी राहील? कारण ती यंत्रणा पण नाही तर कुंपणच खाणारी यंत्रणा तयार कराल तर हे ज्या तुम्ही चांगलं काम करायला निघालात त्या कामाला अडचण होईल. म्हणून नेमकी यंत्रणा कशी राहील आणि हे सगळं तपासलं कसं जाईल ती भूमिका आपण स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय, मी आधीच सांगितलं हे आमचं डिपार्टमेंट तपासणार नाही, राज्याची AG तपासणार आहे, अकाउंट जनरल तपासणार आहे. आणि त्यामुळे तिकडे देतो आहे पूर्ण कारभार. त्यांना टास्क फोर्स निर्मिती करता जे काही संसाधन लागतील ते आम्ही त्यांना देऊ, त्याकरता लागणारं काही त्यांना वेगळे सरकारकडून निधी लागतो तो देऊ. पण एकदा तपासण्याची गरज आहे. ॲडज्युडिकेशनच्या नावाने जे काही राज्यात झालं, एकदा जर दूध का दूध पाणी झाला की हजारो कोटी रुपये, 1-2 कोटी नाही, 10-20 हजार कोटी रुपये बाहेर निघतील. आणि त्यामुळे हा निर्णय आम्ही करतो आहे. प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या